अजित पवारांनी या कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे। अगदी काही दिवसांपासून तुम्ही वारंवार धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी करतात आणि त्यानंतर हा प्रकार समोर आलाय। नाही, मी पहिल्या दिवशीपासून मी हे सांगितले की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवून ह्या विषयामध्ये राजीनामा दिला पाहिजे। कारण का जो विषय आम्ही सभागृहामध्ये मांडला होता त्या पद्धतीने सीआयडी चौकशीमध्ये सगळे जो काही तपास आहे तो कागदावरती आलेला आहे। आणि एवढं सगळं झाल्यानंतर आणि त्यावेळेस पण त्यांनी हे सांगितलं होतं की धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड हे माझ्या निकटवर्ती आहेत आणि त्यांचे निकटवर्ती माणसांनी जर अशा गोष्टी करायच्या त्या विषयामध्ये वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाहीये। एक तर 12 तास ते गुन्हा नोंद करण्यामध्ये तुझं म्हणजे थांबवलं गेलं व प्रशासनाला कुणी थांबवलं गेलं ह्याच्यामध्ये वरतूनच काहीतरी म्हणजे झालं आहे। आणि ते मंत्री असल्यामुळे हे जे काही तपासामध्ये जे काही व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांना दिली जाते किंवा अनेक गोष्टी मीडिया समोर येतात त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही पहिल्यापासून आज सुद्धा आमची मागणी आहे। निश्चित खरं तर याआधीही अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर स्वतः प्रतिक्रिया दिली होती की त्यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या वेळेस राजीनामा दिला होता त्याच्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे। यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, दादांनी तर म्हणजे मीडिया समोर पूर्ण सांगितलं आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा अजितदादांनी राजीनामा दिला आहे। आर पाटील आहेत, अजून अनेक दिग्गज नेते आहेत। थोडं म्हणजे काही झालं की त्यांनी आरोप झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती राजीनामे दिलेले आहेत, आपण बघितलं आहे। एवढं सगळं गंभीर म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे 3 महिन्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला दिसून येतं की एक प्रकरण एवढं मीडियावरती किंवा सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात। संदीपजी आपल्यासोबत खरं तर संदीपजी आपल्यासोबत यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणजी देखील जोडले गेलेले आहेत। सूरजजी, हा नवीन व्हिडिओ आता व्हायरल होतोय चहापान कार्यक्रमातील आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे। यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? संदीपजी पण आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा आज ज्या चहापानाच्या कार्यक्रमाला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी भेटलेले तर व्हिडिओमध्ये दादा कुणाला तरी पुढच्या व्यक्तीला बोलण्यासाठी त्या ठिकाणाहून गेलेले आहेत। ते असं काही टाळले नाहीत कारण ते एकत्रच थांबले होते। तिथून दुसऱ्या व्यक्तीला बोलण्यासाठी ते तिथून गेलेलं तो कुठेतरी व्हिडिओ तेवढाच काढून त्या ठिकाणी माध्यमामध्ये फिरतोय। परंतु अशा पद्धतीचं काहीही त्या ठिकाणी दोघांमध्ये अनबन नाहीये। ते दोघंही पक्षाचे नेते आहेत आणि दोघांमध्ये चांगला समन्वय आहे। त्याचा कुठलाही वेगळा राजकीय अर्थ काढू नये अशी आमची विनंती आपल्या माध्यमाला आहे। मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करतात आणि एक वेगळं आक्रमण खरं तर पाहायला मिळते विरोधकांच्या वतीने। संदीपजी पण आपल्या सोबत आहेत, या वेळेला तुम्ही यावर काय प्रतिक्रिया द्याल? विरोधक म्हणून त्यांचं काम आहे आवाज उठवणे, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बीड प्रकरणामध्ये 3 एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी चालू केलेली आहे। जर त्या ठिकाणी चौकशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता पदाधिकारी नेता दोषी आढळला तर त्यांच्यावरती कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडनं केली जाईल। प्रत्येक जणांचे एक वेगवेगळे इंटरेस्ट आहेत। कोणी लोकल पॉलिटिक्ससाठी विरोध करतंय, कोणी न्याय भेटावा म्हणून प्रयत्न करतंय, परंतु जे लोक याच्यावरती विरोध करतात किंवा बोलतात ते त्यांचं लोकल पॉलिटिक्स आहे, त्याच्यामुळे ते विरोध करतात। परंतु आमचा यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे। त्यामध्ये जर आमचा कुठलाही कार्यकर्ता दोषी आढळला तर त्याच्यावरती अजितदादाच्या माध्यमातून कारवाई केली जाईल। संदीपजी, जर आपण ऐकलं असेल तर सूरजजींचं म्हणणं आहे की लोकल पॉलिटिक्स आहे ते त्यांची मागणी आहे। मात्र सीआयडीने जी चार्जशीट खरं तर दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। यानंतर खरं तर कुठेतरी दबाव व्हायला पाहिजे का धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा? हे बघा, आम्ही पहिल्या दिवशीपासून म्हणतो की या गोष्टीमध्ये कुणीही राजकारण नाही। मी विरोधी बाकावरती बसलेला आमदार आहे हे मला मान्य आहे, पण समोर ज्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय मांडला त्यावेळेस सर्व पक्षाच्या लोक त्यानंतर जी काही कारवाई करण्याच्या माध्यमातून पण पूर्वी सुरुवातीपासून आम्ही जे सांगतो आहे की त्यांनी जे सांगितलं होतं की वाल्मिक कराड हे माझे आणि निकटवर्ती असल्यामुळे कुठेतरी मंत्रिपदाचा त्यांना फास्ट ट्रॅक होऊसपर्यंत 3-4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने हा
केसचा तपास चालू आहे किंवा कोर्टामध्ये हा विषय चालू आहे ना, मग म्हणजे प्रशासनाला मोकळा श्वास भेटावा की त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जसं आपण आर पाटील साहेब यांनी सुद्धा संदीपजी, आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे. मात्र मी सूरजजी यांच्याकडे जाणार आहे. सूरजजी, आज करुणा मुंडे यांनी नवा दावा केलेला आहे की उद्या कदाचित धनंजय मुंडे हे राजीनामा देऊ शकतात. एक फेसबुक पोस्ट त्यांनी केली आणि त्याच्यानंतर पुन्हा अनेक चर्चा होत आहेत. सूरजजी, करुणा मुंडेच्या स्टेटमेंटला फारसं महत्व आम्ही देत नाहीये. त्या काय बोलल्या, त्या कशासाठी बोलतायत आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांच्या स्टेटमेंटवरनं आमचं पॉलिटिक्स किंवा आमचे निर्णय होतात असं आपण गृहीत धरू नये. ते एक प्रसिद्धीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे. तशा पद्धतीचं कुठल्याही त्या स्टेटमेंट मध्ये तथ्य नाहीये. परंतु आता मगाशी संदीप भैया बोलत होते की म्हणजे ह्याच्यावरती न्याय भेटावा म्हणून ते दूर राहिलं. संदीप भैयाला मी सांगू इच्छितो की 3 यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी होते. बीडचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारल्या. त्याच्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावं. जे आपले संतोष देशमुख यांच्या हत्येमधले जे कोणी खरे मारेकरी असतील किंवा जे कोणी खरा मास्टर माइंड असेल त्यांच्यावरती कडक शासन हे सरकारकडनं केलं जाईल. त्याच्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावं. निश्चित. धन्यवाद सूरजजी आणि संदीपजी, तुम्ही दिलेल्या तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.